हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आलू साबुदाण्याचे पापड. थोडेसे वेगळ्या पद्धतीने बनवूया आज. त्यासाठी मी इथे एक किलो साबुदाणा रात्रभर भिजत घातलेला होता. हा छान फुललेला आहे. इथे मी अर्धा किलो आलू उकडून घेतलेले आहेत. आता आपण यांना किसून घेऊया. इथे मी थोड्याशा बारीक मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला कोर्स टेक्स्चरमध्ये याला ठेचून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला मिरची ठेचून घ्यायची आहे. मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. साधारणतः 2.5 लिटर आपल्याला पाणी गरम करायचं आहे. म्हणजे दुप्पट करायचं आहे. जसं आपला 1 किलो साबुदाणा आहे तर आपल्याला 2.5 लिटर पाणी गरम करून घ्यायचं आहे. नंतर आपण याच्यातलं थोडं पाणी काढून घेऊया. मीठ घालूया यामध्ये. आता आपण मीठ जर कमी झालं तर काही टेन्शन नाही. थोडंसं टेस्ट करून बघायचं आणि नंतर वरून मीठ टाकता येते. तुम्ही जर उपवास करत असाल तर तुम्ही उपवासाचं मीठ घाला. मी उपवास करत नाही त्याच्यामुळे मी नॉर्मल मीठ टाकलेलं आहे. आपलं पाणी छान उकळलेलं आहे. आपण एक जगभर पाणी काढून ठेवूया. जर आपल्याला वेळेवर लागलं तर आपण हेच पाणी घालणार आहोत. आता आपण यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालूया. जर तुम्ही एकटेच करत असाल तर केअरफुली करायचं, पाणी अंगावर उडेल. छान मिक्स करून घ्यायचं. जिरे आपल्याला स्टार्टिंगला नाही टाकायचं. जिरं टाकलं तर काय होतं ना, जिरं आपलं पाणी सोडतं आणि त्याचा पिवळा रंग होऊन जातो. त्याच्यामुळे जिरे आपल्याला वरून टाकायचे आहे. कुटलेली मिरची टाकूया. मिक्स करून घेऊया. हे आपल्याला फिरवतच राहायचं आहे. मेक शुअर की लम्स बनले नाही पाहिजे. आता आपण यामध्ये किसलेला बटाटा टाकूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आलूच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या. आता आपण जिरे घालूया. त्याला सतत फिरवत राहायचं, नाहीतर बुडाला लागू शकते. आता हे पातळ दिसत आहे पण थोड्या वेळाने हे घट्ट होणार आहे. आता आपण याला छान उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया. बघू शकता आपला घाटा शिजलेला आहे. छान सगळा साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला आहे. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची, कारण की थंड होत आला की तो अजून घट्ट होतो. आता आपण हे बंद करून पापड टाकायला टेरेसवर जाऊया. तुम्हाला हवे त्या साईजचे तुम्ही पापड टाकू शकता. मी ते छोटे छोटेच टाकत आहे. आणि आपल्याला जास्त पसरवायचे नाही आहेत. हलक्या हाताने थोडंसं राऊंड करायचं, बस झालं. कारण की वाळल्यावर पापड अजून पातळ होतात आणि ट्रान्सपरंट होतात. तुम्ही बघू शकता घाटा बिलकुल पातळ किंवा घट्ट झालेला नाही आहे, बरोबर झालेला आहे. छान छोटे छोटे मी एका रांगेत टाकत आहे. अशा प्रकारे आपण सगळे पापड टाकून घेऊया. आपले सगळे पापड टाकून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता छान मी एका साईजमध्ये आणि छोटे छोटे टाकलेले आहेत. आता हे आपल्याला 2-3 दिवस कडक उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहेत. वर्षभर ठेवावं लागतात आपल्याला पापडं, त्याच्यामुळे छान कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे. सगळे पापड वाळले की मी तुम्हाला तळून दाखवणार. 1 किलो साबुदाणा आणि अर्धा किलो आलू यांच्या मिश्रणाने जवळपास 158 म्हणजे 158 पापड बनलेले आहेत. छान उन्हात वाळल्यामुळे छान कडक झालेले आहेत आणि बघू शकता छान पांढरे शुभ्र झालेले आहेत. छान बघा आपले पापड छान तळल्या गेलेले आहेत. कुठेही लाल झालेले नाही आहेत. या प्रकारे
छान असे हे होऊन राहिले. तर अशाच प्रकारे तुम्ही नक्की हे पापड बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू सो मच.